हॅलो फ्रेंड, इथं आपण बटाटा भाजायला लागलेलो आहे. रस्सा भाजी बनवायची आहे आपल्याला. इथे एकदम थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुक्कं. ते आपण मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे. आता आपण ते तवा काढून घेतलेला आहे. आता पातेलं ठेवलेलं आहे रस्सा भाजी करण्यासाठी. आता हे खोबऱ्यामध्ये थोडासा लसूण आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेऊया आपण. आता इथं फोडणीसाठी एक कांदा चिरलेला आहे. आता आपण इथं तेल पण ठेवलेलं आहे तापत. तेल गरम झालेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आपण. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे मी. मोहरी छान अशी फुललेली. आता आपण कांदा टाकून घेऊया. आता हा कढीपत्ता टाकूया. बटाट्याच्या भाजीला पहिला कढीपत्ता लागतो, रस्सा छान होतो. आता कोथिंबीर, लसूण आणि खोबरं टाकून घेऊया. आता आपण तेलामध्ये एक जीव करून घेऊया. इथं एक टमॅटो घेतलेला आहे, तो मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेते. ह्या पद्धतीचं मी बारीक करून घेतलेला आहे टमॅटो. आता मी तेलामध्ये टाकून घेते. तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपण गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी. भाजीला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून घेऊया सुरुवातीला आपण. आता हळद टाकून घेऊया. तेलामध्ये एक जीव करूया. हा तेलामध्ये बटाटा भाजलेला तो टाकून घेऊया. तव्यामध्ये भाजला होता मी. एकदा करून पहा भाजी अशी ह्या पद्धतीची. हा आपला काळा मसाला आहे. कोणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा. कलर पाहून घ्या मसाल्याचा आपल्या. मी आता हा एक चमचा टाकून घेते. आता तेलामध्ये एक जीव करून घेते. आता इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे. ते आपल्याला जेवढं लागतं तेवढं टाकून घेते. बघा आपल्या भाजीला तर्री कशी आले, कशा प्रकारे आलेली आहे. आपला मसाला एकच नंबर आहे. कुणाला हवा असेल तर नक्की मागवून बघा. अजून भाजी उकळायची आहे आणि बटाटा शिजायचा आहे. तोवरच आपल्या भाजीला कलर आलेला आहे. काळा मसाला आहे आपला. मी फोन नंबर देते, कुणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा. ह्या पद्धतीची आपली बटाट्याची भाजी होत आहे भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाण्यासाठी. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.